ओके. हो 12th सर. मध्ये सेक्रेटरी प्रॅक्टिस या सब्जेक्ट मधील सिलेबस आपण काय आहे ते पाहत आहोत. त्यामध्ये पहा, 12 युनिट्स मध्ये हा सिलेबस डिवाइड केलेला आहे, ज्यामध्ये पहिला टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू कॉर्पोरेट फायनान्स. सेकंड युनिट आहे सोर्सेस ऑफ कॉर्पोरेट फायनान्स. थर्ड युनिट पाहणार आहोत आपण इश्यू ऑफ शेअर्स. फोर्थ युनिट आहे इश्यू ऑफ डिबेंचर्स. फिफ्थ युनिट मध्ये डिपॉझिट्स रिलेट्स आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. सिक्स्थ युनिट आहे करस्पॉन्डन्स विथ मेंबर्स, जे शेअर होल्डर्स आहेत त्या शेअर होल्डर्स बरोबर कंपनी जो पत्रव्यवहार करते ते करस्पॉन्डन्स किंवा ते जे काही फॉर्मॅट्स आहेत, वेगवेगळे जे लेटर्स आहेत ते आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. डिबेंचर होल्डर्स जे आहेत, कर्ज रोखेधारक ज्यांनी कंपनीला काय केलेलं आहे, कर्जाच्या स्वरूपात फायनान्स प्रोव्हाइड केलेला आहे, म्हणजे थोडक्यात कंपनीनं बॉरो केलेले अमाऊंट. असे जे काही डिबेंचर होल्डर्स आहेत, त्या डिबेंचर होल्डर्स बरोबर कंपनीला कोणते लेटर्स सेंड करावे लागतात, करस्पॉन्डन्स काय करावं लागतं, त्याचे फॉर्मॅट्स आपण पाहणार आहोत. प्लस कंपनी डिपॉझिटर्स बरोबर करस्पॉन्डन्स कशा प्रकारे हे करते त्याचे फॉर्मॅट्स आपण इथं पाहणार आहोत. देन आफ्टर डिपॉझिटरी सिस्टम काय आहे या युनिटमध्ये पाहू. डिव्हिडंड आणि इंटरेस्ट संदर्भात काय रूल्स कंडिशन्स आहेत, मिनिंग काय आहे ते पाहणार आहोत. नेक्स्ट आहे फायनान्शियल मार्केट्स. अँड देन आफ्टर आपण पाहणार आहोत स्टॉक एक्सचेंज. असे 12 युनिट्स आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. से येस ऑर नो. आवाज क्लिअर येतोय का बघ, व्यवस्थित स्क्रीन शेअर होते का, व्यवस्थित पहा. ओके, डन, व्हेरी गुड. नाउ टुडे वी होते आर सर. गोइंग टू स्टार्ट द फर्स्ट unit which is named as the introduction to corporate finance. Okay, this one is the basic of corporate finance. We are going to understand basic terms in these concepts. This is the base for all upcoming topics. Now see what are the meaning of the corporate finance. Corporate finance काय आहे हे आपण पाहणार आहोत. जे अपकमिंग लेक्चर्स येतील ना, त्या अपकमिंग लेक्चर्सचा हा बेसिक फाउंडेशन म्हणून हा टॉपिक आपण कन्सिडर करणार आहोत. व्हिडिओ व्हिडिओ ऑफ करा राशी पाटील. व्हिडिओ व्हिडिओ ऑफ करा. व्हिडिओ ऑफ करा. ओके, डन. आवाज क्लिअर येतोय ना? परत एकदा चेक करा, आवाज क्लिअर येतोय का? हो सर. ओके, डन. ज्या वेळेला काही हो प्रॉब्लेम सर. वाटेल त्यावेळेला लगेच सांगत चला. तर पहा, कॉर्पोरेट फायनान्स काय असणार आहे पहा. कंपनी जी आहे ती कंपनी फॉर्म करत असताना तिला जे काही वेगवेगळे प्रोजेक्ट टॅकल करायचे आहेत, ते प्रोजेक्ट टॅकल करण्यासाठी कॅपिटलची आवश्यकता आहे, पैशाची आवश्यकता आहे. विदाउट फायनान्स बिझनेस काय होऊ शकत नाही, रन आउट होऊ शकत नाही. तर हे जे काही कॉर्पोरेट कंपनी आहे ती कोणकोणत्या माध्यमातून फायनान्स उभा करणार आहे आणि त्याचं मिनिंग काय आहे ते आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. लेट सी व्हॉट डज इट मीन बाय द फायनान्स. फायनान्स इज द ब्लड ऑफ ऑर्गनायझेशन. विदाउट फायनान्स बिझनेस कंटिन्यू होऊ शकत नाही. एखादा बिझनेस ओनर किंवा जे काय प्रमोटर्स आहेत कंपनीचे, त्यांनी ठरवलं की बाबा कंपनी स्टार्ट करायची आहे आणि त्यांनी प्रोजेक्ट एक आयडिया कन्सिव्ह केली. आयडिया बेस्ड आहे. प्रोजेक्ट रिसर्च प्रॉपर केलेले आहेत. ओके, रिसर्च प्रॉपर झालेले आहेत आणि प्लस बेस्ट प्लान देखील त्यांनी काय केलेला आहे, आखलेला आहे की प्रोजेक्ट आपल्याला काय करायचा आहे, कम्प्लीट करायचा आहे किंवा टॅकल करायचा आहे. आता या केसमध्ये होणार काय आहे बा, बेस्ट प्लान जरी असेल तर तो रिमेन्स ऑन द पेपर राहील जर कंपनी जवळ किंवा प्रमोटर जवळ फायनान्स नसेल तर. तर सर्वात महत्वाचे जे काही डेली ऑपरेशन स्मूथनिंग करायचे असतील किंवा बिझनेसला प्रॉफिटमध्ये आणायचं असेल, बिझनेस ग्रोथ अचीव करायची असेल तर फायनान्स मनी असणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये ते वेगवेगळ्या फॉर्ममध्ये कशा स्वरूपात फायनान्स बिल्डअप केला जाईल आणि जो काय फायनान्सचं युटिलायझेशन करायचं आहे, जे फायनान्स बिल्डअप केलेलं आहे त्याचं प्रॉपर युटिलायझेशन होतं की नाही, ते कशा स्वरूपात त्याचे डिसिजन्स घेतले जाणार आहेत ते आपण पाहणार आहोत. तर सुरुवात पाहूया इंट्रोडक्शन मध्ये. द टर्म फायनान्स काय पाहणार आहोत बघा. फायनान्सचं मिनिंग पाहणार आहोत. द टर्म फायनान्स इज रिलेटेड टू द मनी अँड मनी मेजरमेंट. खूप महत्वाचा आहे. फायनान्स जो वर्ड आहे तो कशाशी संबंधित आहे, पैसा आणि पैशाचे मोजमाप. मोजमाप याच्याशी संबंधित आहे. से येस ऑर नो. पहिल्यांदाच आपल्याला काय करावं लागेल, कॉर्पोरेट फायनान्स मध्ये टर्म फायनान्स पाहत असताना, मिनिंग देत असताना, इंट्रोडक्शन देत असताना आपण काय सांगणार आहोत, द टर्म फायनान्स रिलेट्स विथ मनी अँड मनी मेजरमेंट.
फायनान्स हा पूर्णतः कशाशी संबंधित आहे? मनी अँड मनी मेजरमेंट. सेकंड वन, इट इज रिलेटेड टू इनफ्लो अँड आउटफ्लो ऑफ मनी. आता बिझनेसमध्ये ज्या ज्या वेळी फॉर्ममध्ये कंपनी फायनान्स रेज करणार आहे, शेअर्स इश्यूड करून, शेअर होल्डर्स जे मेंबर्स आहेत किंवा पब्लिक्स आहेत, कॅपिटल मार्केट्समध्ये शेअर्स इश्यूड करून कॅपिटल रेज करेल. त्याच पद्धतीने प्रेफरन्स शेअर्स इश्यूड करू शकते. डिबेंचर्स डिबेंचर्स इश्यूड करून काय करणार आहे? बॉरो करणार आहे मनी. डिपॉझिट्सद्वारे देखील पैसे बॉरो करणार आहे. अशा वेळेस कंपनीमध्ये पैसे इनफ्लो होणार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त कंपनी प्रोडक्ट जे आहेत ते सेल करणार आहे, त्यातून पैसे इनफ्लो होऊ शकतात. वेगवेगळे जे ऑपरेशन्स आहेत त्यातून पैसे काय होणार आहेत? आउटफ्लो होणार आहेत. शेअर होल्डर्स आहेत, शेअर होल्डर्सना डिव्हिडंड द्यावं लागेल. डिबेंचर होल्डर्स आहेत, त्यांना इंटरेस्ट पे करावं लागेल. वेगवेगळ्या माध्यमातून बिझनेसला काय करावं लागतं? पैसे पे देखील करावे लागतात. ज्या ज्या माध्यमातून पैसे बिझनेसमध्ये येतील त्याला आपण इनफ्लो म्हणतो, आणि ज्या ज्या माध्यमातून बिझनेसमधून पैसे जातील त्याला आपण आउटफ्लो म्हणणार आहोत. तर पहिला आहे द टर्म फायनान्स रिलेट्स विथ मनी अँड मनी मेजरमेंट. सेकंड वन काय आहे? इट इज रिलेट्स विथ द इनफ्लो अँड आउटफ्लो ऑफ मनी. से येस और नो? आर यू गोइंग टू अंडरस्टँड? येस और नो? यस सर. Okay, done. Success of any business organization depends upon the efficiency with which it is able to generate and use of funds. खूप महत्वाचा. कोणत्याही बिझनेस ऑर्गनायझेशनचं सक्सेस किंवा ग्रोथ हे डिपेंड राहतं कशावरती? की कशा प्रकारे कंपनी फायनान्स रेज करते, कोणकोणते माध्यम आहेत, कोणकोणते जे सोर्सेस आहेत त्यांचा इफिशियंटली यूज करते, आणि त्याच्या व्यतिरिक्त रेज केलेले जे काही पैसे आहेत, रेज केलेले जे काही मनी आहे त्याचा प्रॉपर युटिलायझेशन कसं करते. म्हणजे कार्यक्षमता कंपनीची कार्यक्षमता कशावरती डिपेंड आहे बघा? पूर्णतः सोर्सेस कशा पद्धतीने टॅकल करणार आहे, कंपनीला कोणतं कन्व्हिनियंट वे राहील, कोणत्या माध्यमातून कॅपिटल उभा करायचा आहे, फायनान्स रेज करायचा आहे, आणि सेकंड, रेज केलेला जो फायनान्स आहे त्याचं प्रॉपर युटिलायझेशन कसं झालं पाहिजे, याच्यावरती कंपनीचं सक्सेस डिपेंड राहतं. हेनरी फोर्ड यांनी राईटली सेट केलेला आहे अबाउट द मनी. त्यांनी सांगितलेलं आहे मनी इज अन आर्म और लेग, यूज इट और लूज इट. काय सांगितलेलं आहे ते काय म्हणतायत बघा? मनीचा उल्लेख त्यांनी कशा स्वरूपात केलेला? आर्म. आर्म मीन्स शोल्डर और लेग ते म्हणतायत. जसं शोल्डर यूज करतोय आपण आपल्या बॉडीमध्ये किंवा लेग यूज करतोय, बरोबर आहे, त्याच पद्धतीने मनी बिझनेसमध्ये युटिलाइज केलं जाईल. तर त्याला तुम्ही एक तर यूज करू शकता किंवा लूज करू शकता. पैसा काय आहे पहा, हेनरी फोर्ड यांच्या मते, की तुम्ही एक तर यूज करू शकता त्याला, नाहीतर लूज करू शकता. से येस और नो? येस और नो? सोहम? यस. ओके. एक तर यूज करू शकतो नाही तर लूज करू शकतो. नाव इट्स युअर डिपेंड, इट्स युअर टर्न हाऊ यू कॅन यूज इट. बरोबर आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? फायनान्शियल साऊंडनेस आणावं लागेल. फायनान्शियल साऊंडनेस म्हणजे काय? की काही कॉन्सेप्ट आहेत, टर्म्स आहेत, त्या संदर्भात आपलं नॉलेज काय करावं लागेल? आपल्याला वाढवावं लागेल. हे स्टेटमेंट काय करतोय पहा? दिस स्टेटमेंट क्लिअरली आउट द सिग्निफिकन्स ऑफ फायनान्स फॉर द सक्सेस ऑफ ए बिझनेस. This statement rightly said or gives the significance about the finance इन सक्सेस ऑफ द बिझनेस. बिझनेसच्या सक्सेसमध्ये फायनान्स किती इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे हे स्टेटमेंट आपल्याला क्लिअर करतं. तर सुरुवात तर आपण पाहिलेली आहे, ज्याच्यामध्ये फायनान्स काय आहे ते पहा. इट इज रिलेटेड टू मनी अँड मनीज मेजरमेंट. सेकंड वन, इट इज रिलेट्स विथ द इनफ्लो अँड आउटफ्लो ऑफ मनी. ओके. Now the next one, success of any business organization depends upon the efficiency with which it is able to generate and use the funds. कोणत्याही बिझनेस ऑर्गनायझेशनचं, कंपनीचं हे सक्सेस पूर्णतः डिपेंड राहील ती कोणकोणत्या माध्यमातून बेस्ट सोर्सेस ऑफ फायनान्स टॅप करेल आणि तिचा प्रॉपर युटिलायझेशन करेल. हेनरी फोर्ड यांनी राईटली सेट केलेला आहे अबाउट द मनी. काय म्हणतायत बघा? मनी इज अन आर्म और लेग, यूज इट और लूज इट. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की फायनान्सचं सिग्निफिकन्स काय राहणार आहे इन अ सक्सेस ऑफ बिझनेस. नाउ द नेक्स्ट वन इज वी आर गोइंग टू अंडरस्टँड
कॉर्पोरेट फायनान्स. आपण कॉर्पोरेट फायनान्स काय आहे ते पाहणार आहोत. चेक करा. मीनिंग काय बघा. कॉर्पोरेट फायनान्स डील्स विथ रेझिंग अँड युझिंग ऑफ फायनान्स बाय ए कॉर्पोरेशन. खूप महत्वाचं आहे. कंपनी कॉर्पोरेट फायनान्स कशाशी संबंधित आहे, कशाशी संलग्नित आहे ते पाहायचं आहे आपल्याला. कॉर्पोरेट फायनान्स डील करतं की रेझिंग ऑफ फायनान्स. आपल्याला फायनान्स कशा स्वरूपात रेज करायचा आहे, उभा करायचा आहे, आणि प्लस त्याचा प्रॉपर युटिलायझेशन कसं करायचं आहे. रेज करण्याचे माध्यम कोणकोणते आहेत, सोर्सेस कोणकोणते आहेत, आणि त्याचं यूज करण्याचे कोणकोणते आपण काय म्हणू शकतो बघा, कोणकोणत्या माध्यमातून ती प्रॉपर युटिलायझेशन करू शकते. ओके. फर्स्ट वन, कॉर्पोरेट फायनान्स डील्स विथ द रेजिंग अँड युजिंग ऑफ फायनान्स ऑफ कॉर्पोरेशन. से येस ऑर नो. सोहम, कॉर्पोरेट फायनान्स विचारलं तर आपल्याला काय सांगता आलं पाहिजे. येस सर. ओके. काय आहे रेझिंग. आपल्याला फायनान्स कशा स्वरूपात रेज करायचा आहे, त्याचे सोर्सेस, आणि सेकंड त्याचा यूज कसा केला जाणार आहे, याच्याशी डिलिंग जे करतं त्याला आपण कॉर्पोरेट फायनान्स म्हणतो. आता इट डील्स विथ फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज. कॉर्पोरेट फायनान्स आणि कशाशी डील करतं बघ, कशाशी संलग्नित आहे, कशाशी संबंधित आहे ते पाहायचं आहे. ऍक्टिव्हिटीज ऑफ द फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज ऑफ द कॉर्पोरेशन. जी कंपनी आहे तिच्या ज्या फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज होणार आहेत त्याच्याशी संबंधित आहे. कॅपिटल स्ट्रक्चर काय राहणार आहे, पुढे कॉन्सेप्ट येणार आहे कॅपिटल स्ट्रक्चर, अँड मेकिंग इन्व्हेस्टमेंट डिसिजन. खूप महत्वाचा आहे. आपल्या जो कंपनीनं काय केलं, जे वेगवेगळे सोर्सेस आहेत त्यातून कॅपिटल तर रेज केलं, पण उभा राहिलेले जे पैसे आहेत, रेज केलेले जे पैसे आहेत, त्याचं प्रॉपर इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स कसे घ्यायचे. जर प्रॉपर इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स जर कंपनी घेत असेल तर ती मॅक्झिमम रिटर्न कंपनीला जनरेट करून देते. से येस ऑर नो. येस ऑर नो. येस सर. ओके. फॉर एक्झाम्पल मी तुला सांगतोय, लक्ष दे, की एक फॅमिली आहे. फॅमिली डिसाईड करते की बाबा काय काय करायचं आहे. लोन लोन काय करायचं, बोरो करायचं आहे. आता बोरो केलं लोन 15 लाख रुपीजचं. ओके. पर्पज क्लिअर आहे की बाबा आपल्याला 15 लाख रुपीज कुठे युटिलाइज करायचे. तर पहा, होम कन्स्ट्रक्शन करायचं आहे. दुसरी एक केस आहे ज्याच्यामध्ये आपण यूज कुठं करू शकतो, त्याचे वेगवेगळे मार्ग आहेत आपल्याजवळ. देर आर लॉट ऑफ वेज वी कॅन यूज द रेज मनी और बॉरोड मनी. वेर फर्स्ट ऑफ ऑल होम कन्स्ट्रक्शन, सेकंड वन टू इन्व्हेस्ट इन अ बिझनेस. बिझनेसमध्ये मशिनरी परचेस करूया. आपली त्या फॅमिलीचा काय आहे, एक स्वतंत्र असा बिझनेस आहे, त्यामध्ये एक मशिनरी आपण परचेस करूया आणि प्रोडक्शन काय करूया, इन्क्रीज करूया. नाव इन युअर टर्न आय एम गोइंग टू आस्क यू द क्वेश्चन रिगार्ड्स 15 लाख रुपीज आपण रेज केलेले आहोत. होम कन्स्ट्रक्शनला होम कन्स्ट्रक्शन मध्ये इन्व्हेस्ट करणं हे तुझ्यासाठी फायद्याचं राहील, ओके, की मशिनरी परचेस करणं फायद्याचं राहील. सोहम, गिव्ह मी आन्सर. पाटील, गिव्ह मी आन्सर. मशिनरी परचेस. Why? Because in a business, if we purchase the machinery, the production of goods, production of items, or production of commodities increases. जेवढे गुड्स आपण उत्पादन घेतो ते आता इन्क्रीज होणार आहेत. आता जितके गुड्स उत्पादन क्षमता जास्त होईल तितकं काय होणार आहे सांगा, कॉस्ट जी आहे प्रोडक्टची ती कमी होणार आहे. से येस ऑर नो टू ऑल ऑफ यू. If येस you सर. purchase one additional advanced machinery in a business, the production cost will be less. त्यामुळे पॉसिबल होईल आपले जे कम्पिटिटर्स आहेत त्या कम्पिटिटर्स पेक्षा कमी किमतीला आपण वस्तू तयार करू शकू आणि मार्केट्समध्ये आपला सेल वाढवू शकू. जितका प्रॉफिट सेल आपला वाढणार आहे तितका प्रॉफिट मार्जिन देखील काय होत जाईल, आपलं इन्क्रीज होत जाईल. मग तुम्ही मला सांगा, तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा डिसिजन कोणता घेतला, टू कन्स्ट्रक्ट द होम और टू परचेस द मशिनरी. विच वन इज बेनिफिशियल फॉर यू. टू परचेस द टू परचेस मशिनरी. द ओके. आता सोहम, मी तुला आणखीन एकदा प्रश्न करतो. आता हे सगळं आपल्याला वाईज डिसिजन माहित आहे की कुठे यूज करायचे आहेत, पण बरेचसे फॅमिलीज काय करतायत सांग. स्टील दे नो. त्यांना माहिती आहे की काय करायचंय, तरी देखील ते काय करतात सांग बघ्या.
दे यूज होम कन्स्ट्रक्शन. ओके टू कन्स्ट्रक्ट द होम. आता होम कन्स्ट्रक्शन केल्यामुळे फक्त काय होणार आहे की बाबा नेसेसिटी, आता ज्याच्याजवळ पैसे आहेत प्रॉपर, पुष्कळ असे पैसे आहेत, तो कन्स्ट्रक्ट करू शकतो. पण एक ऑर्डिनरी पर्सन जर कन्सिडर करत असाल की बाबा त्याचा फॅमिली बिझनेस पण आहे आणि सेकंड त्याला होम कन्स्ट्रक्शन पण करायचं, तर तो बिझनेसला अद्ययावत करण्यासाठी, ऍडव्हान्स करण्यासाठी तो खर्च करेल. ओके. ज्यातून काय होईल, बिझनेसमध्ये प्रॉफिट मार्जिन, प्रॉफिट जनरेशन जास्त होईल. ओके. तर तरी देखील बरेचसे इंडिव्हिज्युअल जे आहेत किंवा फॅमिलीज आहेत, ते काय करतायत, होम कन्स्ट्रक्शन करतायत. आता यातून आपल्याला काही उत्पन्न मिळणार आहे का सांगा? वेदर वी जनरेट इन्कम फ्रॉम कन्स्ट्रक्टिंग होम, से येस और नो? कॅन वी जनरेट इन्कम फ्रॉम कन्स्ट्रक्शन ऑफ होम? से येस और नो? नो सर. No, but if we invest the money in a business, we can generate more income. Okay, that's why सक्सेस ऑफ एनी बिझनेस, कोणत्याही कंपनी समोर हा मुद्दा नाहीये की फायनान्स रेज करायचा आहे. फायनान्स रेज करण्याचे वेगवेगळे माध्यम आहेत, सोर्सेस आहेत, ते आपण स्टडी करणारच आहोत. पण त्याच्या व्यतिरिक्त रेज केलेली जी काय फायनान्स आहे, रेज केलेली जी अमाऊंट आहे, ती कशा प्रकारे युटिलाइज करते इफिशियंटली बिझनेस, तो अतिशय इम्पॉर्टंट सिग्निफिकंट फॅक्टर राहतो. If the company properly utilizes the money in a business, then they can achieve their financial goals. कंपनीचे जे फायनान्शियल गोल्स आहेत ते कंपनीला अचीव्ह करता येतील. से येस ऑर नो? से येस ऑर नो? सोहम, लक्षात येत आहे? येस सर. ओके. परत एकदा मी रिवाइज करतोय बघ. अगेन अँड अगेन जर समजून घेतलं तर आपल्याला लिहिता येत असतं. नोट्स अतिशय बेस्ट वे मध्ये मी प्रिपेअर केलेत आणि प्रेझेंट पण करत आहे. जरा जाऊन पाहिलं तर बघ, कार्पोरेट फायनान्स डील करतोय. एक तर मला काय करायचं आहे, फायनान्स कोणकोणत्या माध्यमातून पैसा कशा प्रकारे रेज करता येईल, उभा करता येईल बिझनेसमध्ये, ते पाहायचं आहे. दुसरं काय आहे की फायनान्स जो रेज केला त्याचं प्रॉपर युटिलायझेशन कसं केलं जाईल, हे फायनान्स पाहतं. नेक्स्ट वन, याच्याशीच डिलिंग करत नाही तर फायनान्स आणखीन काय करतं की जे फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज आहेत वेगवेगळ्या कॉर्पोरेशनमध्ये होत आहेत त्याच्याशी डील करतं. कॅपिटल स्ट्रक्चर आपण पुढे पाहणार आहोत. आणि थर्ड वन, मेकिंग इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स. ओके. नाव डेफिनेशन पाहायचे आपल्याला हां कॉर्पोरेट सर. फायनान्सची. कॉर्पोरेट फायनान्सची डेफिनेशन हेनरी होगलँड यांनी एक्सप्रेस केलेला आहे, त्यांचा व्ह्यू रिगार्ड्स विथ द कॉर्पोरेट फायनान्स. ते काय म्हणतायत पहा, कॉर्पोरेट फायनान्स डील्स प्रायमरीली विथ ऍक्विजिशन. ऍक्विजिशनचा अर्थ लक्षात ठेवायचा. ऍक्विजिशन प्रॉपर वर्ड आला पाहिजे, लक्षात ठेवायचा. ऍक्विजिशनचा अर्थ होतो बाय, म्हणजेच खरेदी करणे, परचेस करणे. ओके. से येस और नो? येस सर. हे वर्ड्स आले पाहिजेत. तुम्ही डेफिनेशन देणार ना, व्हॉट डज इट मीन बाय द कॉर्पोरेट फायनान्स. ओके. कॉर्पोरेट फायनान्सचं सिग्निफिकन्स सांगा म्हटलं, तर ते सिग्निफिकन्स इम्पॉर्टन्स सांगत असताना पहिल्यांदा मी काय लिहिणार, आन्सर लिहिण्याची काय आहे, एक पद्धत आहे, एक सिस्टम आहे. If they ask question for 4 marks in an examination about give the importance of corporate finance. First of all, I will give or I will present my answer by introducing what does it mean by the corporate finance. पहिल्यांदा मी काय करणार आहे, डायरेक्ट सिग्निफिकन्स किंवा इम्पॉर्टन्स सांगण्यापूर्वी मी पहिल्यांदा कॉर्पोरेट फायनान्स काय आहे हे 2-3 ओळीमध्ये सांगेन. पहा काय लिहिणार मी, कॉर्पोरेट फायनान्स डील्स विथ रेजिंग अँड युजिंग ऑफ फायनान्स बाय ए कॉर्पोरेशन. ओके. नाव द नेक्स्ट वन, हेनरी होगलँड एक्सप्रेसेस देअर व्ह्यू. त्यानं त्याचा व्ह्यू एक्सप्रेस केलाय, म्हणजे डेफिनेशन दिलेली आहे. कॉर्पोरेट फायनान्स डील्स विथ द ऍक्विजिशन. ऍक्विजिशनचा अर्थ काय सांगितला सरांनी, बाय करणे किंवा परचेस करणे, अँड यूज ऑफ कॅपिटल बाय बिझनेस कॉर्पोरेशन. पहिल्यांदा काय करायचं आहे, अक्वायर करायचं आहे, म्हणजे थोडक्यात बिझनेस काय करेल, पहिल्यांदा फायनान्स रेज करेल अँड सेकंड देन आफ्टर त्याचा यूज करेल. इतकी सोपी डेफिनेशन आहे.
Henry Hoagland expresses the view that corporate finance deals with the प्रायमरी म्हणजे काय आहे, प्राथमिक दर्शन. त्याचं प्रायमरी गोल काय आहे ते सांगतायत. ऍक्विजिशन अँड यूज ऑफ बिझनेस कॉर्पोरेट, यूज ऑफ कॅपिटल बाय बिझनेस कॉर्पोरेशन. से यस और नो? ही डेफिनेशन आलीच पाहिजे. Yes, sir. ओके, Yes, डन. sir. ही डेफिनेशन आलीच पाहिजे. नेक्स्ट वन, द टर्म कॉर्पोरेट फायनान्स ऑल्सो इन्क्लुड्स. काय काय आपल्याला या कॉर्पोरेट फायनान्स मध्ये आपल्याला पाहायचं आहे ते पहा. फायनान्शियल प्लॅनिंग पाहायचं आहे, स्टडी ऑफ कॅपिटल मार्केट आपण पाहणार आहोत, मनी मार्केट पाहणार आहोत आणि शेअर मार्केट पण पाहणार आहोत. तर ते काय म्हणतात बघा, कॉर्पोरेट फायनान्स मध्ये आपण फायनान्शियल प्लॅनिंग काय असणार आहे, स्टडी ऑफ कॅपिटल मार्केट पाहणार आहोत, आपण मनी मार्केट देखील पाहणार आहोत, शेअर मार्केट पाहणार आहोत. जसं आपण पुढे जाऊ तसं प्रत्येक या टर्मचं एक्सप्लेनेशन आपण डिटेलली पाहणारच आहोत. इट ऑल्सो कव्हर्स कॅपिटल फॉर्मेशन अँड फॉरेन कॅपिटल. याच्यामध्ये कॉर्पोरेट फायनान्स मध्ये आणखीन काय पाहणार आहोत आपण, कॅपिटल फॉर्मेशन, कॅपिटल फॉर्म सर्क्युलेट कसं केलं जातं बिझनेसमध्ये, अँड फॉरेन कॅपिटल काय आहे याचंही मिनिंग पाहणार आहोत आपण. ओके, से यस और नो? वी हॅव Yes, अंडरस्टँड sir. अबाउट द कॉर्पोरेट फायनान्स. लक्षात येते का? Yes, sir. Yes, ओके, sir. नाव द नेक्स्ट वन. आता आपण पाहिलं की बाबा कंपनी काय करते, वेगवेगळे सोर्सेस काय करते, टॅप करते, की ज्या माध्यमातून तिला फायनान्स रेज करता येईल, आणि वेगवेगळे मार्ग पाहणार आहेत, वेज पाहणार आहेत, ज्या फायनान्सला ती इफिशियंटली यूज करू शकेल. याला आपण म्हणतो कॉर्पोरेट फायनान्स. आता ही जी व्यक्ती आहे, जी हे सर्व काय करणार आहे, ऍक्टिव्हिटी करणार आहे, त्याला आपण फायनान्स मॅनेजर म्हणतो. काय म्हणतो सांगा? द पर्सन हु मॅनेजेस द फायनान्स, Finance फायनान्शियल manager. ऍक्टिव्हिटीज, त्याला आपण फायनान्स मॅनेजर बोलतो. Huh? आता Manager. द फायनान्स मॅनेजर ऑफ एनी कॉर्पोरेशन हॅज टू इन्शुअर दॅट, प्रत्येक फायनान्शियल मॅनेजरची काही इम्पॉर्टंट अशी रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे. त्याला खात्री द्यावीच लागेल कॉर्पोरेशनला. कोणती खात्री असेल बघा, ऍश्युरिटी असेल. फर्स्ट ऑफ ऑल, द फर्म हॅज ॲडिक्युएट फायनान्स. फायनान्शियल मॅनेजरचा सर्वात महत्वाचा टास्क काय असेल पहा, की त्यानं पाहायचं आहे की फर्म जवळ ॲडिक्युएट फायनान्स आहे. से यस और नो? पहिला टास्क काय आहे, पहिलं टास्क काय आहे, द फर्म हॅज ॲडिक्युएट फायनान्स. Adequate finance. ॲडिक्युएट म्हणजे सफिशियंट कॅश बिझनेसमध्ये आहे टू ऑपरेट द बिझनेस इफिशियंटली. से यस और नो? Yes, sir. Yes, sir. Second, they are using the right source of funds that have minimum cost. जो फायनान्स रेज केलेला आहे ना कंपनीने, ती फायनान्स ज्या सोर्सेस मधून तो रेज केलेला आहे, तो सोर्स ऑफ फायनान्स आहे. फॉर एक्झाम्पल, शेअर्स इश्यूड करून, प्रेफरन्स शेअर्स इश्यूड करून कॅपिटल रेज केलेलं असू शकतं, बँकेकडून लोनच्या स्वरूपात पैसे आणलेले असू शकतात, डिपॉझिटर्स कडून पैसे आणले असू शकतात, डिबेंचर्स इश्यूड करून पैसे आणले जाऊ शकतात. तर फायनान्स मॅनेजरने काय करायचं आहे, बेस्ट सोर्स ऑफ फंड्स युटिलाइज केलेला असला पाहिजे, आणि मिनिमम कॉस्ट पडत असली पाहिजे कंपनीला. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, पहा पहा स्टेट बँक ऑफ इंडियाकडून लोन बॉरो केलं तर 9% इंटरेस्ट पे करावं लागत आहे. एचडीएफसी बँकेकडून जर लोन बॉरो केलं तर 11% इंटरेस्ट पे करावं लागतं आपल्याला. तर विच विच लोन और आपण कोणत्या बँकेकडून लोन घेणं काय करू आपल्याला बेस्ट पडेल सांगा? से येस और नो? टेल मी. SBI. एचडीएफसी बैंक. वाय? We are SBI. borrowing SBI, sir. money. Borrowing money means we are taking loan from the bank. SBI charging 9% interest and HDFC Bank charges 11% interest. SBI, sir. एसबीआय येणार. कोण येणार? एसबीआय. कारण काय आहे माहिती आहे का, की जे पैसे आपण बॉरो करणार आहोत, जे कॅपिटल रेज करणार आहोत, ती मिनिमम कॉस्ट असली पाहिजे. मिनिमम कॉस्ट म्हणजे काय, ती साधी गोष्ट आहे. पहा, एक
म्हणजे काय की हे जे काही इंटरेस्ट आपल्याला पे करावं लागतं हे कमीत कमी आपल्याला पे करावं लागलं पाहिजे. मग ते सोर्सेस आपल्याला यूज करावे लागतील. त्याच्या व्यतिरिक्त शेअर्स इश्यूड करून देखील मी काय करू शकतो, कॅपिटल रेज करू शकतो. पब्लिकला शेअर्स इश्यूड करून कॅपिटल रेज करू शकतो. मग आता शेअर होल्डरना मला काय द्यावं लागेल, काय पे करावं लागेल शेअर होल्डर्सना? डिव्हिडंड पे करावं लागेल, कारण की शेअर डिव्हिडंड. होल्डर्स आर दी ओनर्स ऑफ द कंपनी. शेअर होल्डर्स हे कंपनीचे ओनर्स आहेत, हे ऑलरेडी आपण 11th मध्ये पाहिलेलं आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे थोडक्यात आपल्याला असे सोर्सेस, म्हणजे आपल्याला म्हणजे फायनान्स मॅनेजरला असे सोर्सेस ऑफ फायनान्स यूज करावे लागतील जे मिनिमम कॉस्ट आपल्याला काय करतील, मिनिमम कॉस्टला पडतील. ओके. शेअर होल्डर ना डिव्हिडंड द्यावा लागेल, बँकेकडून लोन घेतलं तर इंटरेस्ट पे करावा लागेल. कोणीही व्यक्ती कोणतीही संस्था आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये पैसे देणार नाही आहे वापरायला. कोण देईल का आपल्याला? त्यांच्या जवळचे पैसे कंपनीला कुणीही फ्री ऑफ कॉस्ट नाही यूज सर. करायला देईल का? नाही ना. साधी गोष्ट आहे. मग फंड्स जर आपण रेज केलाय तर त्या फंड्स वरती आपल्याला पैसे द्यावे लागतील, त्याला आपण म्हणतो कॉस्ट. फंड जो अक्वायर्ड केलेला आहे त्याच्यावरती काहीतरी आपले अमाऊंट बर्न होणार आहे. ती बर्न होणारी अमाऊंट मिनिमम असली पाहिजे, याची अश्युरिटी फायनान्स मॅनेजरने केली पाहिजे. सो दॅट फायनान्स मॅनेजर शुड टेक लोन फ्रॉम एसबीआय बँक, नॉट फ्रॉम एचडीएफसी बँक. बिकॉज एचडीएफसी बँकेकडून लोन घेतलं तर 11% आपल्याला इंटरेस्ट पे करावं लागेल, 2% मोर इंटरेस्ट बर्न करावं लागेल. मग हे करून चालणार नाही ना. मग हे हे पाहावं लागतं फायनान्स मॅनेजरला. नाहीतर आपल्याला लोन घ्यायचं आहे आणि एखादी बँक आपण सिलेक्ट केली आणि डायरेक्ट त्या बँकेकडून लोन जनरेट केला आणि ते बिझनेसमध्ये आणला आणि आपण बिझनेस चालवला, असं नाही चालत बघा. असं नाही चालत. आपल्याला इच अँड एव्हरी बँकचा अभ्यास करावा लागेल. फायनान्स मॅनेजरला चेक करावं लागेल विच इज मोर कन्व्हिनियंट फॉर द कंपनी. याला म्हणतात फायनान्शियली ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत किंवा फायनान्शियल साऊंडनेस, अंडरस्टँडिंग ऑफ द नॉलेज ऑफ फायनान्स टर्म्स. वेगवेगळे ज्या फायनान्समध्ये टर्म्स येतात त्याचं प्रॉपर अंडरस्टँडिंग ज्या व्यक्तीजवळ आहे तो प्रॉपरली काय करतो, याला मॅनेज करतो. से यस और नो टू ऑल ऑफ यू. समजतंय? येस सर. ओके, डन. नाउ द फर्म युटिलायझेस हो सर. रेज फंड्स इफेक्टिव्हली. आणखीन त्याला खात्री काय करायची आहे बघा. ठीक आहे, 9% ना आपण काय केलं, एसबीआय बँकेकडून लोनच्या फॉर्म मध्ये पैसे उभा केले. आता ते बिझनेसमध्ये पैसे आलेत. बिझनेसमध्ये पैसे आल्यानंतर फायनान्स मॅनेजरला याचीही खात्री करून घ्यावी लागेल की त्याचं, त्या फायनान्सचं, त्या पैशांचं प्रॉपर युटिलायझेशन होत आहे की नाही. आता त्याचं प्रॉपर युटिलायझेशन होत आहे की नाही हे आपल्याला वेगवेगळे काय होणार आहे त्याच्यामध्ये माध्यम आपल्याला समजणार आहे की कशा प्रकारे टॅकल केलं जातं, यूज केला जातो इफेक्टिव्हली फायनान्सचा. पहा, शूजचं दुकान मला काय करायचं, स्टार्ट करायचं. त्यासाठी मी एसबीआय बँकेकडून काय केलं माहिती आहे का, लोन घेतलं. फॉर इंडिव्हिज्युअल फर्म मी घेतोय, आता कंपनीचं उदाहरण मी घेत नाही. एक इंडिव्हिज्युअल फर्म म्हणून मी काय केलं, एक 5 लाख रुपीचं लोन बॉरो केलं. कुणाकडून? एसबीआय कडून. ओके. मग त्यामध्ये मला एसबीआय. जास्तीत जास्त फर्निचर वरती खर्च करावा लागेल की बेस्ट वे मला प्रोडक्ट जे शूज आहेत वेगवेगळ्या ब्रँडचे त्याच्या परचेसेस, त्याच्यासाठी खर्च करणं योग्य ठरेल सांगा. 5 लाख रुपीज तर आपल्याला लोन प्रोव्हाइड शूज. केलं एसबीआय बँकेनं. नाव तुम्ही फर्निचर बनवण्यासाठी, एअर कंडिशनिंगसाठी, एसी साठी खर्च तिथं जास्त कराल की प्रोडक्ट वरती जास्त खर्च कराल नो सर. वेगवेगळे ब्रँड्स आणण्यासाठी? बोला लवकर. प्रोडक्ट वरती. कारण कारण की प्रोडक्ट सेल करून आपल्याला काय मिळणार आहे सांगा, इन्कम जनरेट होणार आहे की नाही सांगा, से येस और नो. येस सर. हा, कारण फर्निचर तुम्ही किती बेस्ट करा किंवा आणखीन ते जनरेट करून देणार ना, ते दिसण्यासाठी फक्त चांगला आहे. त्यामुळे वाईज जो फायनान्स मॅनेजर आहे तो काय करतो माहिती आहे का,
उभा केलेले जे पैसे आहेत त्याचं प्रॉपर युटिलायझेशन कसं करायचं आहे तो पाहतो. नाव द नेक्स्ट वन, दे आर जनरेटिंग मॅक्झिमम रिटर्न फॉर इट्स ओनर्स. ती खूप महत्वाचं आहे बघा. आणि ऍश्युरिटी काय करावं लागतं सांगा बघूया. एक, पहिल्या केसमध्ये बिझनेसमध्ये ॲडिक्वेट फायनान्स आहे की नाही त्याची ऍश्युरिटी. सेकंड वन, फर्मने जे काही सोर्स ऑफ फंड्स यूज करायचं ठरवलेलं आहे त्याची मिनिमम कॉस्ट पडली पाहिजे. थर्ड, रेज केलेले फंड्स प्रॉपरली युटिलाइज केले पाहिजेत. फोर्थ वन, प्रॉपर युटिलायझेशन केलं ठीक आहे, पण त्यातून मॅक्झिमम रिटर्न्स जनरेट झाले पाहिजेत. स्टुडंट, मॅक्झिमम रिटर्न्स जनरेट झाले पाहिजेत. से येस ऑर नो. येस सर. फंड्स ठीक आहे ना, ठरवलं आपण की बाबा अशी पॉलिसी अशी स्ट्रॅटेजी असली पाहिजे बिझनेसमध्ये, की मी ठरवलं की बाबा शूज मी प्रॉपर वेगवेगळ्या ब्रँड्सची परचेस केले बिझनेसमध्ये, आणि त्याच्यामध्ये इन दॅट फर्निचरवरचा कॉस्ट मी कमी केला, आता जसं आपण विचार केला त्या पद्धतीने. पण मला एक प्रॉपर स्ट्रॅटेजी आणावी लागेल ज्या माध्यमातून माझे सेल्स इन्क्रीज होतील आणि प्रॉपर मॅक्झिमम रिटर्न्स भेटतील मला. याचंही फायनान्स मॅनेजरला काय करावं लागेल, विचार करावा लागेल. समजले का? खूप महत्वाचे 4 रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. हो सर. ओके. हो सर. हा, हे आलंच पाहिजे हा याच्यामध्ये. ओके, डन. नाव द नेक्स्ट वन, एक्सप्लेन द 2 इम्पॉर्टंट डिसिजन्स. हे ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. आता जो क्वेश्चन आपण पाहतोय तो ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे, तो पाहूया आपण. एक्सप्लेन द 2 इम्पॉर्टंट डिसिजन्स विच आर बेसिस ऑफ कॉर्पोरेट फायनान्स. कॉर्पोरेट फायनान्सचे 2 इम्पॉर्टंट डिसिजन्स आहेत. ओके, तर बेसिस आहेत, बेस आहे. तर पहिला डिसिजन काय आहे बघा, फायनान्सिंग डिसिजन. कोणता आहे? फर्स्ट डिसिजन इज द फायनान्सिंग डिसिजन. फायनान्सिंग डिसिजन. फायनान्सिंग डिसिजन. पहिल्यांदा फायनान्शियल मॅनेजरला कॅपिटल मार्केट्समध्ये ऍक्सेस मिळवावं लागतं. म्हणजे काय आहे की आपली कंपनी लिस्टिंग असणं गरजेचं आहे, सेबीद्वारे मान्यता प्राप्त असणं गरजेचं आहे. सेबीचं ज्या वेळेला लिस्टिंग मिळेल त्यावेळेला आपण काय करू शकतो, फायनान्शियल कॅपिटल मार्केट्समध्ये जाऊन शेअर्स इश्यू करून, प्रेफरन्स शेअर्स इश्यू करून काय करू शकतो, कॅपिटल रेज करू शकतो. तर पहिल्यांदा ऍक्सेस, कॅपिटल मार्केटचा ऍक्सेस आपल्याला मिळायला पाहिजे. ओके. त्यानंतर फर्मला काय करायचं आहे, मल्टिपल चॉईसेस आहेत. पहा, द फर्म हॅज ऍक्सेस टू कॅपिटल मार्केट टू फुलफिल इट्स फायनान्शियल नीड्स. द फर्म हॅज मल्टिपल चॉईसेस ऑफ सोर्सेस ऑफ फायनान्सिंग. एकदा का कॅपिटल मार्केटचा ऍक्सेस मिळाला आपल्याला, लिस्टिंग झालो आपण, तर दुसऱ्यांदा काय आहे की सेकंड वे मध्ये फर्म जवळ, कंपनी जवळ काय आहे, वेगवेगळे काय मल्टिपल चॉईसेस आहेत, ज्या माध्यमातून कंपनी वेगवेगळे सोर्सेस मधून फायनान्स रेज करू शकते. आता त्यामध्ये कंपनीला काय करायचं आहे, बेस्ट सोर्स ऑफ फायनान्स काय करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे. बेस्ट सोर्स ऑफ फायनान्स सिलेक्ट करायचा आहे. हा कशा प्रकारे सिलेक्ट करू शकते, की जो मिनिमम कॉस्ट बर्न आउट करेल, जो मिनिमम कॉस्ट बर्न आउट करेल असा सोर्स ऑफ फायनान्स रेज करायचा आहे. ओके. द फर्म कॅन ऑप्ट, फर्म काय करू शकते, सिलेक्ट करू शकते, बँक लोन, पब्लिक डिपॉझिट्स, डिबेंचर्स द्वारे रेज करू शकते, किंवा शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स इश्यूड करून देखील काय करू शकते, कॅपिटल रेज करू शकते. There are 2 important ways to raise the finance in a business, in a company. First one is by issuing equity shares, preference shares to the public, which is known as own capital. ज्या वेळेला इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स इश्यूड करून कॅपिटल उभा केलं जातं त्याला आपण काय म्हणतो, ओन कॅपिटल म्हणतो. सेकंड वे आहे, कंपनी काय करते, लोनच्या फॉर्म मध्ये पैसे बोरो करते, रेज करते, त्याला आपण बोरोड कॅपिटल म्हणतो. याचं डिस्कशन आपण पुढे करणार आहोत. तर 2 इम्पॉर्टंट डिसिजन्स आहेत, बेसिस आहेत जे कॉर्पोरेशन फायनान्स मध्ये. त्यामधील पहिला पॉइंट आपण पाहत आहोत, फायनान्सिंग डिसिजन.
त्यामध्ये पहिल्यांदा कॅपिटल मार्केटमध्ये ऍक्सेस मिळवणं गरजेचं आहे. सेकंड काय सांगितलेलं आहे, फर्मने वेगवेगळे जे सोर्सेस आहेत त्यापैकी बेस्ट सिलेक्ट करायचं आहे. त्यामध्ये ओन कॅपिटल देखील आहे, बॉरोड कॅपिटल देखील आहे. फायनान्स मॅनेजरनं काय करणे गरजेचं आहे बघा, द फायनान्शियल मॅनेजर इन्शुअर्स दॅट द फर्म इज वेल कॅपिटलाइज. फायनान्स मॅनेजरनं खूप महत्वाची गोष्ट काय केली पाहिजे, ऍश्युरिटी दिली पाहिजे कंपनीला, बिझनेसला, अबाउट द कंपनी वेल कॅपिटलाइज. म्हणजे थोडक्यात काय, कंपनी जवळ राईट अमाऊंट ऑफ कॅपिटल असलं पाहिजे, ऍडिक्युएट फायनान्स असला पाहिजे, आणि कॉम्बिनेशन पण काय असलं पाहिजे, राईट असलं पाहिजे. कशाचं, डेप्ट आणि इक्विटीचं. नुसतं ओन कॅपिटल असता कामा नये, नुसतं बॉरोड कॅपिटल देखील असता कामा नये. प्रॉपर बॅलन्सिंग असलं पाहिजे. से येस और नो? येस Yes, सर. sir. येस. ओके. आता पहा, झूम मध्ये 40 मिनिट्सची मीटिंग अलाउड असते आपल्याला. किती? 40 मिनिट्स. ओके. तर 40 मिनिट्स कंप्लीट होत आलेले आहेत. मी तुम्हाला लिंक परत एकदा सेंड करेन. ओके, पुढे जरा कंटिन्यू करूया, अजून काही गोष्टी होऊ देत आपल्या. म्हणजे मधीच जर मीटिंग एंड झाली तर आपण परत एकदा पाहू पुढं. ओके. Yes, येस sir. सर. नाव द सेकंड डिसिजन इज इन्व्हेस्टमेंट डिसिजन. आता आपल्याला समजलं की बाबा ओन कॅपिटल असलं पाहिजे, काय पोर्शन असला पाहिजे, किंवा बॉरोड कॅपिटलचा काय पोर्शन असला पाहिजे. सेकंड इम्पॉर्टंट आहे इन्व्हेस्टमेंट डिसिजन. पहा, त्या फायनान्सचं प्रॉपर युटिलायझेशन करा, ज्या माध्यमातून मॅक्झिमम रिटर्न भेटले पाहिजेत. Once the business firm has gained access to capital, the finance manager has to take decision regarding the use of funds in systematic manner so that it will bring maximum return for its owner. कंपनीने एकदा काय ऍक्सेस प्राप्त केले की बाबा कॅपिटल कोणत्या माध्यमातून उभा करायचा आहे, आता फायनान्स रेज झाल्यानंतर कंपनीनं काय पाहायचं आहे किंवा फायनान्स मॅनेजरनं काय पाहायचं आहे, पहा, मॅक्झिमम रिटर्न कशा स्वरूपात भेटतील. मग आता मॅक्झिमम रिटर्न भेटण्यासाठी, कंपनीला जनरेट होण्यासाठी कंपनीला इन्व्हेस्टमेंटचा डिसिजन घ्यावा लागेल. पहा, फॉर दिस द फर्म हॅज टू टेक इन टू कन्सिडरेशन कॉस्ट ऑफ कॅपिटल. मॅक्झिमम रिटर्न मिळालं पाहिजे यासाठी कंपनीने काय करणं गरजेचं आहे, पहा, कॉस्ट ऑफ कॅपिटल लक्षात घेणं गरजेचं आहे. कॉस्ट ऑफ कॅपिटल मी आत्ताच सांगितलेलं होतं, 9% एसबीआय कडून लोन घेतलं तर 11% मी सांगितलं एचडीएफसी बँकेकडून लोन घेतलं तर. से येस और नो? येस सर. ओके. Yes, sir. हा, कॉस्ट ऑफ कॅपिटल कमी राहिलं पाहिजे. Once they know the cost of capital, firm can deploy or use the funds in such a way that returns are more than the cost of capital. एकदा का कंपनीने, फायनान्स मॅनेजरनं ठरवलं की बेस्ट वे कोणता आहे कॅपिटल रेज करण्याचं, कमीत कमी कॉस्टला पडेल, तर त्या मार्गाला, त्या सोर्सेसद्वारे काय करेल कंपनी मॅनेजर, सिलेक्ट करेल आणि फायनान्स रेज करेल. आफ्टर दॅट, फायनान्स रेज केल्यानंतर त्याचं प्रॉपर युटिलायझेशन करण्याकडे कंपनी काय करेल, पाहेल, ज्या माध्यमातून रिटर्न जास्त राहतील कॉस्ट ऑफ कॅपिटल पेक्षा. म्हणजेच थोडक्यात जितका मी इंटरेस्ट पे करणार आहे बँकेला त्याच्यापेक्षा जास्त माझ्याकडे रिटर्न्स येणार आहेत. से येस और नो? येस सर. These are the two Yes, important sir. decision. First one financing decision, second one investment decision. फायनान्सिंग डिसिजन मध्ये वेगवेगळे सोर्सेस पाहायचे आहेत, कुठल्या माध्यमातून कॅपिटल रेज करायचा, आणि इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स मध्ये आपल्याला कमीत कमी कॉस्ट बर्नआउट झाली पाहिजे, हे माध्यम आपल्याला सिलेक्ट केलं पाहिजे. लिंक सेंड करतोय मी परत एकदा तुम्हाला.